आज वैदर्भीय अध्यापक संघ या संघामध्ये सर्व उपस्थित मान्यवर आणि शिक्षकांचं स्वागत आहे. खरोखर आज जो उपक्रम आहे चौथं पुष्प आहे आणि या अनुषंगाने आज माधुरी मॅडमच्या मार्गदर्शनाने आणि शिल्पा मॅडमच्या संकल्पनेने हा जो उपक्रम आहे हा नाविन्यपूर्ण आणि एक वेगळा उपक्रम आहे. वैदर्भीय अध्यापक संघातर्फे त्यांचं ब्रीदच आहे की विद्यार्थ्यांस जे जे हवे जीवनी ते ते तुला मिळू दे. मी रोज ते वाचते की खरंच किती एक त्याच्यामध्ये तळमळ अंतःकरणातली आणि भाग्यवान शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून बघून कळू दे. आपल्याला खरोखर विद्यार्थी जर ज्ञानी आणि गुणसंपन्न झाला तरच मला वाटतं आपल्या शिक्षकांचं त्यामध्ये समाधान आहे, आनंद आहे आणि तो आनंद आणखी द्विगुणित कसा होईल, कसा वाढेल यासाठी शिल्पा मॅडम आणि आपल्या मार्गदर्शिका डॉक्टर माधुरी जोशी याही खूप अतिशय तळमळीने आपल्या सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहेत, अगदी तत्पर आहेत. फक्त आपली जी भूमिका आहे ती भूमिका मला वाटतं त्या ठिकाणी घेणाऱ्याचे हात ही ओंजळ अगदी रिकामी असावी की आपण घेतच जावं, त्यासाठी आपण तत्पर असावं. आणि खरोखर त्यांच्या संकल्पनेतून हा जो उपक्रम आहे तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मुळात संकल्पना त्यांची जी आहे माधुरी मॅडमची तीच की प्रत्येक पाठ हा आपण ज्ञानरचनावादाने कसा शिकवला पाहिजे. आणि ही जी तळमळ आहे की ज्ञानरचनावादाने जर आपण गेलो तर आपल्याला सगळं येतंय असं समजून मुलांवर जे आपण आपटतो ते न करता मला वाटतं कुठेतरी ज्या ज्ञानरचनावादाच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या अनुषंगाने मॅडम कडूनच मी त्या ऐकलेल्या आहेत, कारण त्या माझ्याही मार्गदर्शिका आहेत असं. कारण त्यांना ऐकण्याचा योग या लॉकडाऊन मध्ये आला आणि खरोखर त्याच्यामध्ये आपण ज्या 3 गोष्टी आहेत विद्यार्थ्यांचे पूर्वानुभव जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत आणि शिकण्याची त्यांची जी तयारी आहे, अध्ययन अनुभव आहेत, या तिन्ही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मला वाटतं हा जो ज्ञानरचनावाद आहे मॅडम सांगतायत तो निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचेल. आणखी त्याच्यासाठी काय काय करावं, स्थूल वाचनाचा जो घटक आहे तो आणखी विस्तृतपणे माधुरी मॅडमने जसं सांगितलंय त्याप्रमाणे सांगण्यासाठी आज आपल्याकडे मार्गदर्शिका आहेत सौ शलाका मकरंद काळकर. त्यांचा मी थोडक्यात परिचय देते. स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटर दहिसर या ठिकाणी त्या 25 वर्ष कार्यरत आहेत. एम.ए. एवढी त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेतली आहेत आणि त्याचा अनुभव, त्याचा उपयोग त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं CCRT ट्रेनिंग उदयपूर या ठिकाणी त्यांनी 24 दिवसांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. अतिशय चांगलं संस्कृतीचा आपल्याला परिचय करून देणारं असं ते प्रशिक्षण आहे. तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी इयत्ता 9वी आणि 10वी साठी पुनर्रचित अभ्यासक्रमावर जे प्रशिक्षण आहे ते दिलेलं आहे. प्रभात पेपर पुणे या ठिकाणी त्यांनी इयत्ता 10वी साठी अभ्यास समतेसाठी लेखन असं लेखन त्यांनी केलेलं आहे. विद्या विकाससाठी त्यांनी पेपर सेटर म्हणूनही काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर कृती पत्रिका तयार करणं इयत्ता 9वी 10वी साठी यासाठी त्यांनी आपलं मार्गदर्शन आणि काम केलेलं आहे. शाळेमध्ये अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील त्यांनी केलेलं आहे. 10वी मराठी विषयाचं मार्गदर्शन आणि अशा उपक्रम शिक्षिकेला पुरस्कार प्राप्त होणं हे अपरिहार्य आहेच आणि म्हणून त्यांना शिक्षक मित्र पुरस्कार मिळालेला आहे. निबंध लेखनाचा अध्यापक मंडळाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि CK फाउंडेशनची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे भाषा विषयासाठी. आणि 10वीचं परीक्षक म्हणून त्यांनी जवळजवळ 18 वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि शाळेत अनेक वेळा निवेदक म्हणून संस्कार भारती ही जी रांगोळी आहे मला वाटतं हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या संस्कृतीचा की जो वेगवेगळ्या प्रकारे आपण मांडतो आणि त्याच्यात संस्कार भारती रांगोळी ही उदयाला आलेली ती आता आपल्या सर्व शिक्षकांनाही आवडीची आहे. त्याही शाळेमध्ये त्याची कला त्यांनी जोपासली आहे. विद्यार्थ्यांनाही त्या शिकवतात आणि शिक्षकांसाठी, पालक आणि शिक्षकांसाठी आरोग्य तपासणीसाठी शिबिर सुद्धा त्या शाळेमध्ये दरवर्षी भरवतात. अशा ह्या उपक्रमशील शिक्षिका आपल्याला आज आपल्या मार्गदर्शनासाठी लाभलेल्या आहेत. चौथं पुष्प त्या गुंफणार आहेत
त्यासाठी त्यांना स्थूल वाचन हा घटक आहे. स्थूल वाचनाच्या कृती असतील, ते पाठ ज्ञानरचनावादाने आपण कसे समजून घ्यावेत हा विचार त्यांच्याकडून आपण आज ऐकणार आहोत. तर मी शलाका मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन आहे ते सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सुनीता मॅडम. आजचा हे जे प्रथम भाषा मराठी वैदर्भीय अध्यापक संघ आयोजित उपक्रमाअंतर्गत स्थूल वाचन हा जो आपला कृतीपत्रिकेतला जो तिसरा घटक आहे, या तिसऱ्या घटकावर मार्गदर्शन करण्याची संधी या ठिकाणी इथं प्राप्त झालेली आहे. याबद्दल मला या घटका संदर्भात डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी खरं अनमोल मार्गदर्शन केलं. अनेक गोष्टी त्या ठिकाणी मला शिकायला मिळाल्या आणि आज माझ्या परीने जे काही मला आकलन झालेलं आहे ते मी आपल्या पुढे निश्चितच मांडू इच्छिते. आणि शिल्पा कुलथे मॅडम यांची ही संकल्पना आहे आणि त्यांनी सहज विचारलं की मॅडम हे करता का तुम्ही, म्हणून म्हटलं ठीक आहे करूया आपण. आणि ज्ञानरचनावादाच्या पद्धतीने हे घटक सुद्धा आपण कसे काय मुलांपर्यंत पोहोचवू शकतो, तर याचा अभ्यास देखील आपल्याला करायला मिळेल म्हणून ही संधी स्वीकारलेली आहे. आणि आज आपल्या पुढे व्यक्त होण्याची संधी मला या दोघींमुळेही प्राप्त झालेली आहे, तेव्हा या दोघींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर मला जसं सुनीता मॅडम म्हणाल्या की विद्यार्थ्यांना जे जे हवे जीवनी ते ते तुला मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे. मला हे वाक्य खूप मनाला भावलं आणि अतिशय सुंदर संकल्पना चांगल्या या दोन ओळींमध्येच विद्यार्थ्यांचं भावविश्व अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी उलगडून दाखवलंय. आणि मला भाग्यवान हा शब्द यातला खरं खूप आवडला की विद्यार्थ्यांना भाग्यवान म्हटलेले या ठिकाणी, कारण ह्या पुस्तकातून एक योग्य अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी भाग्यवान आणि याला आपण भाग्यवान करणारे आपण सुलभक आहोत. तर खरोखर ही संकल्पना मला खूप आवडली आणि आजचे विद्यार्थी खरोखरच भाग्यवान आहेत की आज मला वाटतं आपण मराठीचे तर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले, संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असे आपण अध्यापक आहोत. पण या आंतरजालाच्या माध्यमातून खरं तर ही खूप सुसंधी आपल्याला मिळालेली आहे आणि या आंतरजालाच्या माध्यमातून आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आपले एकमेकांचे विचार आपण या ठिकाणी सहज एकमेकांना देत आहोत किंवा एकमेकांच्या मनामध्ये जसं मनक्या पेरेन लागा की विचार पेरणं, तसे आपण चांगल्या विचारांची रुजवणूक या ठिकाणी इथे करत आहोत. हे खरंच भाग्यच या ठिकाणी म्हटलं पाहिजे, नाही तर एरवीच्या आपल्या व्यापातून आपल्याला एकमेकांची ओळख करून घ्यायला देखील वेळ मिळाला नसता. तर म्हणून विद्यार्थ्यांना खरोखरच हे ज्ञान आपल्यामुळे प्राप्त होणार आहे, तेव्हा ते विद्यार्थी भाग्यवानच म्हटले पाहिजे. आणि कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील खरं तर सगळेच गद्य पद्य पाठ, स्थूल वाचनाचे पाठ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व मनावर मूल्य रुजवणारेच असे आहेत. आणि या पाठांचा आपल्याला परिचय आपण तर करून घेतलेलाच आहे किंवा घेणारही आहोत. यामध्ये फक्त हे स्थूल वाचनाचे जे 4 पाठ आहेत, या 4 पाठांचा थोडक्यात उल्लेख किंवा परिचय आपण या आजच्या या सत्रातून करून घेणार आहोत. स्थूल वाचनावर आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये 6 गुणांच्या कृती येत आहेत आणि विभाग तिसरा हा आहे. आणि त्यानंतर सांगायची गोष्ट अशी की याच्यामध्ये फक्त 4च पाठ आहेत, पण हे 4ही पाठ अतिशय म्हणजे प्रत्येकच पाठ या गद्य पद्यामधला आपल्याला काही ना काहीतरी शिकवून देणारा आहेच आहे. पण या 4 ज्या कृती, 4 स्थूल वाचन जे आहेत, हे 4ही स्थूल वाचन आपल्याला या ठिकाणी काही ना काहीतरी शालाबाह्य जीवनाशी निगडीत असा आशय आपल्याला प्राप्त करून देणारे असे पाठ आहेत. आपण काय करणार आहोत, तर पाठाचा आशय अगदी थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर पाठावर आधारित या ज्या स्वमताच्या कृती आहेत त्याही कशा आपण पाहायच्या आहेत हे या ठिकाणी आपण थोडंसं अवलोकन त्याचं करूयात. स्थूल वाचन आहे रचनावादाच्या पद्धतीने कसं घ्यायचं हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपला पहिलाच पाठ आहे आपल्या पुस्तकातील बालसाहित्यिका गिरिजा केरी यांचा. डॉक्टर विजया वाड याच्या या लेखिका आहेत. आपण स्लाइडकडे जाऊ. की या पाठाला आपण जर बघायला गेलं तर माणुसकीची किनार अशी याला लाभलेली आहे. आपल्या सगळ्या प्रस्तावनेमध्ये आणि आपल्या पाठामध्ये हे सगळे मुद्दे आलेलेच आहेत. हेच मुद्दे थोडक्यात या ठिकाणी स्पष्टीकरणासाठी मी घेतलेले आहेत. खरं तर डॉक्टर विजया वाड यांनी या प्रसिद्ध लेखिका ह्या ज्या आहेत ते यांच्याविषयी, गिरिजा कीर यांच्याविषयी
त्यांनी या पाठामध्ये लिहिलेलं आहे. खरोखरच एक प्रसिद्ध लेखिका एका लेखिकेविषयी इथं आपलं मत मांडतीये किंवा लिहितीये, ही खरोखरच अत्यंत आनंददायक अशी गोष्ट आहे. आता या ठिकाणी लेखिकेच्या परिचयाकडे न जाता आपण पाठाच्या आशयाकडे आपण जाऊयात, की खरोखरच गिरिजा कीर हे जे नाव आहे हे वलयांकित आणि हृदयांकित तर आहेच आहे, पण यांनी यांच्या लेखन प्रवासाला इथे सुरुवात केलेली आहे आणि त्याला माणुसकीची किनार या ठिकाणी इथं लाभलेली आहे. खर तर दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तकं, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सगळ्या या प्रकारांमध्ये त्या लीलया संचार करणाऱ्या अशा आहेत आणि उत्तम कथाकथनाने मन जिंकणाऱ्या अशा या लेखिका. गिरिजा कीर यांच्या या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह आणि बालसाहित्य या सगळ्याची ओळख आपल्याला या पाठाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि कसं केलंय, रसास्वादाच्या अंगाने आपल्याला या ठिकाणी इथं ओळख करून दिलेली आहे. म्हणजे आपण एखाद्या साहित्य कृतीकडे कसं बघायचं हा आव्हानात्मक दृष्टिकोन या ठिकाणी इथं घेतलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे वाङ्मय प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे साहित्य कृतीचा आस्वाद घेताना हे जे आहे हे मी इथं शीर्षक दिले या स्लाइडला. तर आपल्याकडे आपला पाठ जेव्हा सुरू होतो तेव्हा त्या आकाशी चौकटीमध्ये आपल्याला अतिशय सुंदर दिलेला आहे की हा साहित्य कृतीचा आस्वाद घेताना आपण नेमकं काय करायचंय. पाहायला गेलं तर हा पाठ समीक्षात्मक आहे पूर्णही हा पाठ. पण जरी हा पाठ समीक्षात्मक असला ना तरी सुद्धा ही समीक्षा अगदी मुलांना उच्च दर्जाची अशी नाहीये, अगदी सर्वसामान्य पातळीवर नेणारी आहे. पण समीक्षा बघायला गेलं ना तर आपण रोजच्या दैनंदिन जीवनात अगदी रोजच्या दिवसाला करत असतो की आपण एखादी समीक्षा करताना अगदी जेवायला बसलोय आणि आई आपल्याला ताटामध्ये अनेक पदार्थ वाढतीये, तेव्हा त्या पदार्थांची आपण लगेच समीक्षा करतो की आई हा पदार्थ अतिशय उत्कृष्ट झाला, आज अगदी टेस्टी झाला, असं मुलं अगदी पटकन म्हणतात. म्हणजे अतिशय चवदार झालेला आहे किंवा अगदी मीठच कमी पडलं म्हणजे पटकन समीक्षा होते. आणि त्याच्यानंतर आपण एखाद्याने अतिशय उत्तम साडी घातलीये किंवा छानपैकी आवरलेला आहे तर आपण लगेच त्याला तो प्रतिसाद देतो. म्हणजे ही सुद्धा काय झाली, समीक्षाच झालीये. म्हणजे मग विद्यार्थ्यांना ही जी इथं समीक्षेचे जे काही मुद्दे दिलेले आहेत तर ती समीक्षा नेमकी कशी करायची हे पाठाच्या आधारे आपण सांगू शकतो. कारण पूर्ण पाठच हा समीक्षात्मक या ठिकाणी इथं सांगितलेला आहे की एखादी गोष्ट आवडली किंवा का आवडली नाही याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी इथं करायचं आहे. चांगल्या गुणांचं आणि त्याच्या दोषांचं सुद्धा विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे. हेच याचे मुद्दे या ठिकाणी इथं सांगतायत. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण एखादं पुस्तक वगैरे सुद्धा देऊ शकतो किंवा अगदी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो की हे रसास्वादाच्या अंगाने कसे मांडायचे ते मुद्दे हे या ठिकाणी इथं दिलेत. आणि आपल्याला कृती ज्या आहेत कवितेवरच्या या 4 गुणांच्या कृतीमध्ये एक प्रश्न कधी कधी हा येऊ शकतो मुलांना की कविता आवडण्याचं व न आवडण्याचं कारण, म्हणजे तोही मुद्दा या ठिकाणी इथं आलाय. म्हणजे या पाठाच्या अनुषंगाने आपण जर हे मुद्दे मुलांना सांगितले तर निश्चितच विद्यार्थी अतिशय उत्तम रीतीने समीक्षा करू शकतील. मग तो साहित्य कृतीचा आस्वाद घेताना त्या काय घ्यायचंय तर आपण ते जे मुद्दे इथं दिलेले आहेत की त्याचा वाङ्मय प्रकार काय आहे, व्यक्तिरेखा काय आहे, त्याच्या स्वभावातील जे विशेष आहेत ते भारावून टाकणारे आहेत की नाही हेच या ठिकाणी इथं सांगायचंय. की व्यक्तिरेखा अगदी सहजपणे फुललेल्या आहेत का, की आपल्याला भारावून कृत्रिमतेने टिपलेल्या आहेत का, असा आकर्षक उत्कंठावर्धक कथानक आहे का, हेही याच्यातून आपल्याला मुलांना सांगायचं आहे. काव्यसंग्रह जर असेल एखाद्या मुलांसमोर तर त्याचं भाव सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य हे सगळे आपल्याला कवितेमध्ये हे घटक आहेतच. मग हे जे इथं आपण नीट मुलांना सांगितले तर निश्चितच विद्यार्थी या घटकाकडे आपलं लक्ष आकर्षित करू शकतील. लेखकाची भाषा शैली ही कशी आहे हेही या ठिकाणी आपण सांगू शकतो. नंतर एखादा पुस्तक, आता वाचन प्रेरणा दिन आहे या निमित्ताने मुलं अभिवाचन करतायत, कुठल्या पुस्तकाचं एखादं परीक्षणही करतायत. मग अशा वेळेला त्या पुस्तकाची भाषा शैली, त्याचं सुरुवात, त्याचं शेवट हे कसं आहे, आकर्षक आहे का काय आहे हे पण मुलं सांगू शकतात. आणि मुलांना हे कथा लेखनाला सुद्धा विषय निश्चितच उपयुक्त येणारे आहेत. नंतर प्रत्येक पुस्तकातून काही ना काहीतरी मूल्य मिळतं.
मग असं चिरंतन मूल्य, उपदेश, संदेश, कथानक, त्यातील आशय, कथानकाचा विषय हा कसा मनावर परिणाम करणारा आहे की नाही, हेही या ठिकाणी आपण बघू शकतो. आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे त्यांच्या बालनाटिकांचे विशेष. आता हे जे एक एक घटक या पाठ्यपुस्तकात दिलेत ना, तर या पाठ्यपुस्तकातील हे एक एक घटक आपल्याला इथं बघायचे आहेत. ही बालनाटिका या ठिकाणी आपल्याला सुरुवात केलेली आहे. मग आता बालनाटिका आपण बघताना खरं तर गिरिजाबाईंचे हे सगळे शब्द आहेत. तर अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने, असे शब्दांचे उत्तम दान पडलेल्या अशा या लेखिका आहेत. मग यांच्या बालनाटकांचं आपण जर बघायला गेलं तर समीक्षा आपण त्याची पाहिली. आपण पुढच्या स्लाइडकडे जात आहोत. बालनाटकांची समीक्षा ही जी आहे त्या घटकाकडे. मॅडम पुढची स्लाइड घ्या ना. तर या त्यांचं लेखन जर पाहिलं ना आपण या बालनाटिकांकडे, तर या बालनाटिका ज्या आहेत इटुकली पिटुकली, चला खेळूया नाटक, साळुंकीची वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत, नीला राणीचा दरबार, मी कोण होणार, अशा ह्या सगळ्या नाटिका आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी एक अर्ज आहे बाप्पा अशी ही नाटिका पण आहे. पुढच्या स्लाइडकडे जायचं होतं आपल्याला. हा, तर ही नाटिका बघताना आपण जर पाहिल्या तर ह्या बालनाटकांची समीक्षा जी आहे ती पाहायची आहे. तोचतोपणा नाहीये. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी नवीन विषय या ठिकाणी मांडलेला आहे. नंतर त्याला सजवायला नवीन नवीन कल्पना या ठिकाणी इथं लेखिकेने मांडलेल्या आहेत. बालविश्वातील दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लेखन करून त्यांच्या मनाची खिडकी उघडण्याचा लेखिकेने प्रयत्न केलेला आहे. एक अर्ज आहे बाप्पा, आपण ही जेव्हा कथा पाहतो आपल्या याच्यामध्ये, यामध्ये मुलांनी त्यांच्या भावविश्वातील अगदी छोट्या छोट्या कल्पना, छोटे छोटे प्रश्न त्या देवबाप्पा समोर मांडलेले आहेत. अगदी त्यांचे छोटेसे प्रश्न आहेत बघा, की आई तुझी शिफॉनची साडी नेसायला मिळेल का, बर्फात गोळा खायला मिळायला स्वातंत्र्य पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी, अशा तऱ्हेचे ते प्रश्न त्यांच्या बालविश्वातील ते या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसत आहेत. आणि बालविश्वातील चमत्कार, अद्भुतता आपण जे पाहतो ना, काही कथा जर आपण वाचल्या बालविश्वातल्या, तर या मुलांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे आहेत. पण याचं कुठंही प्रत्यय आपल्याला या कथांमध्ये आलेलं नाहीये. चमत्कारिता किंवा अद्भुतता ह्या आपल्याला इथे कुठे दिसत नाहीये. तर सत्य घटनांवर आधारित या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथं दिलेल्या आहेत. म्हणजे बालकांचं भावविश्व उलगडून दाखवण्याची ताकद या सगळ्या बाल कथांमध्ये आपल्याला, बाल साहित्यामध्ये आपल्याला इथे दिसतीये. आणि मुळात म्हणजे आपल्याला या ठिकाणी आलंय बघा, पुण्याच्या रजनी परांजपे यांनी अगदी साधी सोपी जोडाक्षर विरहित भाषा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना वाचायला सोपी जाईल अशी रचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य या ठिकाणी इथे साकार करायला त्यांनी केलेली आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याला यातील ज्या कथा आहेत त्या बालसाहित्यातील त्या शिकवताना आपल्याला सहज दिसतं. की चरित्र लेखनाचे पण या ठिकाणी इथं आपल्याला साहित्य दिसतंय. तर याच्यातून काय दिसतं तर आपल्याला या साहित्यांमधून, तर आपण इथं समीक्षा करताना जर आपण पाहिलं तर बालमनावर अत्यंत उत्तम असे संस्कार या चरित्र लेखनातून झालेले आहेत. हे सगळे टप्पे या पाठामध्ये आपल्याला आलेले आहेत. आणि चरित्र लेखनाला एक वेगळा आयाम यामुळे प्राप्त झालेला आहे. नंतर थोरा मोठ्यांच्या अनेक चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. महात्मा ज्योतिबा फुले, नंतर अनुताई वाघ अशाचे चरित्र, नंतर अहिल्याबाई होळकर अशांचे जीवन चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. मग विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो तर थोरांच्या सामाजिक बांधिलकीने मुलांच्या मनाला साथ घातलेली या ठिकाणी, म्हणजे ह्या चरित्र, छोट्या छोट्या चरित्रांमधून अगदी थोड्या थोड्या गोष्टी या ठिकाणी इथं सांगितलेल्या आहेत. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून ही सामाजिक बांधिलकी आपण कशी मुलांच्या मनावर रुजवायची आहे हेच या ठिकाणी इथं आपल्याला समजेल. थोरांचं स्मारक म्हणजे त्याने केलेल्या कार्याची दखल घेणं होय. अनेक थोरांची स्मारक आपल्याला आपल्या आजूबाजूलाही दिसतात. मग या थोरांच्या स्मारकांमधून आपण काय घ्यायचंय, हे विद्यार्थ्यांना एक डोळस दृष्टिकोन
आपण या ठिकाणी इथं देऊ शकतो, की त्यांनी केलेलं जे कार्य आहे, हे कार्य कुठेतरी मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, हेच आपण या ठिकाणी इथं सांगणार आहोत. नंतर थोर पुरुष, शिक्षणव्रती, समाजसेवक, राष्ट्रीय संत या सगळ्यांमधून अतिशय प्रत्येकारी संदेश या चरित्रातून विद्यार्थ्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या आपण जर पाहायला गेलं ना, तर आपल्या या पाठामध्ये की हा संदेश या चरित्रांमधून देताना अगदी मुलांना पचेल, रुचेल अशी अगदी त्यांच्या हृदयाला हात घालणारीच भाषा या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर आपण कथांकडे येत आहोत. ही चरित्र लेखनाची वैशिष्ट्य झाल्यानंतर ज्या कथा आहेत त्या कथांकडे येत आहोत. तर या ठिकाणी ह्या ज्या कथा आहेत आणि या कथानं खरोखरच आपल्याला अगदी आवडतात, की तू सावित्री हो. त्यानंतर ह्या ज्या ह्याच्यात आहे तू सावित्री हो, हा तर भाग मुलांनाही खूप आवडतो आणि आपल्यालाही खूप आवडतो हा पाठ शिकवताना. कारण यातला हा जो मधू आहे ना, आपल्या मनावर निश्चितच संदेश देऊन जातो आणि कुठेतरी एक मनामध्ये ओलावा या ठिकाणी निर्माण होतो. अतिशय संवेदनशील मनाचं दर्शन घडवणाऱ्या आणि संस्कारांचं बीज पेरणाऱ्या या कथा यामध्ये गिरिजाबाईंनी आपल्याला इथे दिलेल्या आहेत, की तू सावित्री हो. ही जी कथा आहे ना, ही एका गरीब मुलाची, मधु या गरीब मुलाची ही कथा दिलेली आहे. आणि आपल्याला हा प्रसंग यातला माहिती आहे, की आईच्या पोटामध्ये गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतायत आणि तिला ऑपरेशन करणं गरजेचं आहे. पण पैशा अभावी निरुपायाने तो काय करतो, पाकिट या ठिकाणी मारतोय. मग यावेळेला आपल्याला वाईट वाटतं, की मधू कुठे या परिस्थितीला असा येतोय. एकीकडे आपल्याला हे वाईटही वाटतं. पण जेव्हा पाकिट मारल्यानंतर त्यातील चिठ्ठी जेव्हा तो वाचतोय, तेव्हा त्यामध्ये जी चिठ्ठी वाचल्यानंतर त्याचं मन जे बदलतं, त्याचे डोळे उघडतात त्या ठिकाणी, की अरे आपण केले ते चुकीचं केलंय. आणि मग तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. तेव्हा सुद्धा आपल्या मनाच्या जे आहेत, मनाच्या डोळ्याच्या कडाही ओलावतात आणि एक संवेदनशील मधूचं मन आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निश्चितच येते. म्हणजे ह्या ज्या कथा आहेत, या कथा एकापेक्षा एक त्यागाच्या दृष्टीने अतिशय सरस आणि महान होण्यासाठी वापरलेली शब्दांची ताकद गिरिजाबाईंची इथं आपण अनुभवू शकतो. कारण त्याग जो आहे हा या ठिकाणी जरी मधुला वाटलं आई बरी व्हावी, पण एकीकडे त्या व्यक्तीच्या आईचा सुद्धा या ठिकाणी इथे उल्लेख झालेला आहे. मग असं हे शब्दांची जी ताकद आहे ती खरोखरच खूप मोठी आपण इथं अनुभवलेली आहे. आणि ह्या सगळ्या पात्रांबद्दल प्रचंड अभिमान आपल्या मनात निश्चितच दाटून येतो. आणि पात्रांचं जे वाईट कृत्य आहे, खरे तिथे राग येत नाही वाईट कृत्याबद्दल, कारण पाकिट मारणं, चोरी करणं तर हा खरं तर गुणधर्म वाईटच. पण तरी सुद्धा ह्या वाईट कृत्याबद्दल मनामध्ये चीड किंवा राग येत नाही. उलट ह्या पात्रांबद्दल अभिमान तर वाटतो. आणि हे का घडलं याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेतल्यानंतर एक सकारण घडल्याचा वस्तुपाठच आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येतोय. त्यानंतर फुलं फुलवणारा म्हातारा ही जी कथा आहे ना, ही अतिशय सुरेख आहे आणि मूळची ही जपानी कथा आहे. आणि त्याचा स्वैर अनुवादाचा उल्लेख किंवा ते उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी इथे पाहत आहोत. म्हणजे स्वैर अनुवाद सुद्धा जपानी कथांचा कसा केलेला आहे ते कौशल्य या ठिकाणी आपण अनुभवलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा भाग तर अतिशय मनोरंजक आणि अतिशय सुंदर असा आहे, की बाल कादंबरी आहे ही तर म्हणजे एका पुढे एक एक टप्पे गिरिजाबाईंनी या पाठामध्ये ओलांडलेले आहेत. अगदी छोट्यांच्या विश्वापासून तर अगदी बाल कादंबरीमध्ये पर्यंत आपण इथे आलेलो आहोत. आणि या बाल कादंबरीमध्ये पुढचं जे पाऊल आहे झंप्या द ग्रेट, ही इथे आपण महाचळवळ्या आणि बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्याचं अगदी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतंय. पण काय आहे तो वाचकांचा अगदी लाडका होऊन या ठिकाणी इथं गेलेला आहे. नंतर येडबंबू आणि ढब्बू ही जी कादंबरी आहे बाल कादंबरी, ही जा अत्यंत मनोरंजक आहे. कारण हा ढब्बू जो आहे हा आईला उगाच त्रास देणारा नसतो, तर आईचं ऐकणारा आहे. आई जे काही मूल्य संस्कार त्याच्यावर करतीये त्याचं त्याने अनुकरणही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर रीतीने याचं लेखन इथं आपल्या समोर केलेलं आहे. आईने जे काही संस्कार त्याच्यावर केलेत
त्यामुळे तो काय करतो की घरामध्ये अगदी गरीब मुलं येतात आणि घरातील जी मिठाई केलेली असते ती गरीब मुलं मागायला लागतात. तेव्हा ढबू नाही म्हणतो, पण आई काय म्हणते, अरे तुकडा तुकडा देऊन टाक रे त्यांना, सगळ्यांवर प्रेम करावं, हा संस्कार आहे. आणि हा संस्कार आपण इथे मुलांच्या मनावर करायचा आहे की कोणालाही दुःखी ठेवायचं नाही. जेवढं जमेल तेवढं आपण प्रत्येकाला आनंद द्यायचा, हा संस्कार या ठिकाणी आहे. आणि ढब्बू ही गोष्ट या ठिकाणी मनात ठेवलेली आहे. त्यामुळं वाचकांना आवडणारा असा हा डब्बू या ठिकाणी झालाय. आणि नेमकी जी घटना आहे ती या ठिकाणी इथं गिरिजाबाईंनी अतिशय सुंदर दिलेली आहे की दुपारच्या वेळेला वामकुक्षी घेत होते आणि व्याहांना देण्यासाठी जे मिठाईचं ताट आहे ते तिथं ठेवलेलं असतं आणि भिकाऱ्यांना तो ते वाटतो, कारण आईने सांगितलंय की कोणालाही या ठिकाणी नाही म्हणायचं नाही आणि दुःखी ठेवायचंही नाहीये, प्रत्येकाला आनंद द्यायचा. त्याप्रमाणे तो ते संस्कार उचलतो आणि भिकाऱ्यांना ते ताट वाटतो. आणि हा भाग नेमका आपल्या सगळ्या वाचकांना अगदी आवडणारा आहे. म्हणजे नसते उद्योग जे आहेत मुलांचे ते या ठिकाणी इथं दाखवलेत. पण ही जी पात्र आहेत ना, ही वाचकांचं मन आकर्षित करून घेत आहेत आणि न कळत वाचकांची लाडकी होत आहेत. मनोरंजकता हे मनोरंजकपणे या बाल कादंबरीचं लेखन लेखिकेने या ठिकाणी केलेलं आहे. आणि बालवाचकांना आवडणाऱ्या घटना आणि प्रसंग अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी इथं लेखिकेने रेखाटलेली आहे. कारण हा पाठाचा आशय आपल्या सर्वांनाही माहिती होता, पण यातले ठळक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी इथं सांगितले. पण आता याच्यावर आपण स्वमताच्या ज्या कृती आहेत त्या बघणार आहोत आपण. तर यामध्ये आपल्याला पाठाखाली अनेक स्वमताच्या कृती आकलनासाठी इथं दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी थोडस इथं माझं वरच्या याच्यात राहिलंय. आपल्याला इथं मी म्हणजे मार्गदर्शनानेच या कृती दिलेल्या आहेत की पाठातील मधुशी मैत्री तुम्हाला करायला आवडेल का, यावर तुमचे मत व्यक्त करा. पाठातील हा जो मधू आहे याच्याशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का, असा मुलांना या ठिकाणी इथं आपण प्रश्न विचारल्यानंतर मुलांची जी काही उत्तर आहेत ती कशी येत आहेत हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. आणि साहजिकच मला वाटतं मुलांचं सकारात्मकतेनेच इथं उत्तर येईल. मग मैत्री करायला आवडेल का, कसा आहे मधू, आणि त्यांनी जे आईसाठी कष्ट केलेले आहेत, जे त्याची आईबद्दलची जी जाणीव आहे ती या ठिकाणी इथं स्पष्ट करायची आहे. आणि मग मधूला मैत्री करायला का आवडणार आहे हे या ठिकाणी आपण मुलांना कुठेतरी मार्गदर्शन करायचंय. आणि मुलांचं हे या कृतीच्या पलीकडेही शालाबाह्य जीवनाशी आपण इथे सांगड घालायची आहे. नंतर तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही काय काळजी घ्याल याविषयीचे तुमचे मत व्यक्त करा. म्हणजे मुलांना याही वेगळ्या दृष्टिकोनाकडे आपण इथं वळवायचं आहे. एक संवेदनशील मुलांचं मन या ठिकाणी आपण इथे तयार करायचं आहे. आणि मुलांच्या मनामध्ये ही जी घरातल्या सगळ्यांबद्दलची एक सहानुभूती आहे ती मिळणं सुद्धा गरजेचं आहे. की तुमच्याही आजारी पडल्यावर तुम्ही काय काळजी घ्याल, कसं तिचं जे तिला आराम मिळावा आजारपणामध्ये तुम्ही काय करणार आहात, डॉक्टरांकडे कसं नेणार आहात, त्यानंतर तिच्या आरोग्याची कशी काळजी घेणार आहात, मग घरामध्ये ती मदत कशी करणार आहात, हे सगळं या उत्तराच्या अनुषंगाने, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण मुलांना या वेगळ्या दृष्टिकोनाकडे इथे वळवू शकतो. नंतर या ठिकाणचा हा प्रश्न तर खूप महत्वाचा आहे की मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय लिहा. तर या ठिकाणी की मधूचा हा कसा संवेदनशील आहे, आई आजारी आहे हे त्याला कळालेलं आहे, मग तिला बरं करायचं आहे, तिला मदतही करायची आहे आणि ती आजारी असल्यामुळे त्याचं मन अत्यंत संवेदनशील झालंय. साहजिकच आईला कुठेही बरं नसलं की घरामध्ये मुलांचं सुद्धा एकदम त्यांची चलबिचल होते आणि त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. पण आपण काय करू शकतो हे त्यांच्या त्यांच्या वयानुरूप ते आईला त्या ठिकाणी मदत करत असतात. त्यानंतर आपण या ठिकाणी प्रसंग पाहिलाय की चिठ्ठी वाचलीये, तो काय करतो, आईला तर बरं करायचंय पण मग आता पैसे कुठून आणायचे, न कळत त्याला सोपा मार्ग त्या ठिकाणी दिसलाय की या ठिकाणी की आपण कुठेतरी हे पाकिट न कळत तो मारतो, पण चोरी करतो, पण ती कशासाठी करतो, चांगल्या गोष्टीसाठी करतोय
हे आपण इथं घेतल्यानंतर या गुणधर्माकडे इथं दुर्लक्ष करत आहोत. आणि हे त्याचं संवेदनशील मन आहे. परत पाकिट मारल्यानंतर त्यातली चिठ्ठी वाचतोय तो आणि चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या परत मनामध्ये संवेदनशीलता जागृत होते की आपण केले ते अत्यंत चुकीचं केलंय आणि हे पाकिट त्या व्यक्तीला परत देणं अत्यंत गरजेचं आहे हे त्या ठिकाणी तो बघतोय. म्हणजे असा जो आहे तो विचारी या ठिकाणी मधू इथं दाखवलेला आहे. म्हणजे त्यांच्या बालवयानुसार सुद्धा मधूने किती सुंदर रीतीने विचार मांडला आहे हे या ठिकाणी इथं आपण पाहत आहोत. मग असा हा जो विचारी मधू आहे हे या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं? इथं मुलांना विचार करायला आपण प्रवृत्त करू शकतो. नंतर मुलांनी याची तदानुभूती घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर आपण त्या मधूच्या जागी असलो असतो तर आपण काय केलं असतं? ते पाकिट आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या व्यक्तीला परत केलं असतं का काय, किंवा कसं काय आपण त्या पैशाची सोय कशी केली असते? अगदीच मुलांनी पाकिट मारलं असतं असं नाहीये. तर कुठं रोटरी क्लब किंवा आपल्या विद्यार्थ्यांची मदत किंवा आपल्या शिक्षकांची मदत अशी या ठिकाणी सुद्धा त्यांनी घेतली असती. आणि मग काय केलं असतं हे मुलांकडून आपण इथे विचार करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याची आई आजारी आहे असं संपल्यानंतर त्याच्या मित्रांनी वगैरे काय केलं असतं हे इथं सांगायचं आहे. आणि त्याही व्यक्तीला पैसे हवेत आणि आपल्यालाही पैसे हवेत. मग हा जो अनुभव आहे हा त्याने घेतलेला आहे. मग ही जी तदानुभूती आहे ही या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे मुलांना आपण एक खूप चांगला विचार इथं आपण मुलांच्या मनात पेरायचा आहे की आपण नेहमी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं खूप गरजेचं आहे. हा एक चांगला विचार या पाठाच्या अनुषंगाने किंवा या मधूच्या उदाहरणातून आपण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायचा आहे. म्हणजे कालांतराने मुलं पुढे मोठी झाली की, कारण हा शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा असा हा विषय आहे आणि त्यामुळे मुलांना तदानुभूती घेणं कसं आहे हे आपण याच्यातल्या अनेक उदाहरणातून इथे शिकवू शकतो. हे महत्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जागी आपल्याला ठेवायचंय आणि विचार करायचा आहे. कारण आज ही वृत्ती समाजातील खूप कमी होत चालली आहे. आणि मग आपल्या पुढे असलेले विद्यार्थी अत्यंत संस्कारक्षम आहेत आणि मग या मुलांच्या मनावर हे असे जे विचार आपण जर सांगितले तर निश्चितच तदानुभूती घेण्याची संकल्पना मुलांच्या मनात निश्चितच जागवली जाईल. तर हा पाठ जो आहे या पाठाच्या अनुषंगाने आणि ह्या कृतींचं विवेचन मी केलेलं आहे. आता यापुढे पुढचा पाठ जो आहे तो आपण पाहत आहोत, मनक्या पेरेन लागा. तर ह्या मनक्या पेरेन लागा हा जो पाठ आहे ना, हा पाठ आत्ताच्या आपल्याला अभ्यासक्रमातून खरं तर गाळलेला आहे. पण तरी सुद्धा आपल्याला आत्ताच्या वर्षापुरता हा पाठ गाळलाय. पण पुढे याचा विचार करायचा आहे. त्यामुळे अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये यातील विचार मी आपल्या पुढे मांडत आहे. तर आपण याच्या पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा की मनक्या पेरेन लागा ही हा स्थूल वाचनासाठी ही कविता आपल्याला या ठिकाणी इथं दिली आहे. एक वेगळा प्रयोग पाठ्यपुस्तक मंडळाने आपल्या इथे केलेला आहे. आणि मुळात महत्वाचं म्हणजे काय आहे की बंजारा भाषेतील एक कविता आणि दुसरी त्याचाच अनुवादित करून विनायक पवार यांनी आपल्या पुढे मांडलेली ही कविता आहे की याचा मराठीत अनुवाद या ठिकाणी केलाय. म्हणजे हा प्रयोग पहिल्यांदाच या ठिकाणी इथं झालाय. तसं या आंतरभारतीच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आणि आपल्याला सुद्धा अगदी सहज या ठिकाणी कवितेने किंवा कवीने काय मांडलेलं आहे याचा आशय आपल्या डोळ्यासमोर निश्चितच उभा राहतो. आणि आपण सर्वांनी तर ही कविता शिकवलेलीच आहे. तर मनक्या पेरेन लागा अप्रतिम असं छान काव्य या ठिकाणी आपल्याला इथे दिलेलं आहे. बंजारा भाषेतील कविता आहे. याचं मराठीत इथे अनुवादित करून दिलेलं आहे. अतिशय सुंदर सांगितलंय. अत्यंत साधा सोपा विषय आहे की बी मातीत पडते आणि तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास इथं सांगितलेला आहे. साहजिकच तो जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे. पण आणि ह्या एक विचार आहे, ह्या विचारांची रुजवणूक त्यांनी काय केलेली आहे कवीने, तर माणसं पेरायला हवीत. हे एकच वाक्य या ठिकाणी इथं सांगितलंय. पण ते अत्यंत विचारप्रवर्तक असं आहे की या ठिकाणी कवीला अभिव्यक्त होत असताना जे भाषिक संस्कार या ठिकाणी वापरलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजतायत की विद्यार्थ्यांना
आपण अजून एक काय सांगू शकतो की बंजारा बोली भाषेतील आपल्याकडे कविता दिलेली आहे. पण अजून म्हणजे मातृभाषा तर मुलं आत्मसात करतातच, पण त्याचबरोबर त्या परिसरामध्ये ज्या बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा आहेत तिकडंही मुलांचं लक्ष वेधायचं आहे. आणि त्यामुळे मुलांना त्या वेगळ्या मातृभाषेची सुद्धा ओळख न कळत होऊ शकेल, हेही आपण या ठिकाणी बघायचं आहेच आहे. आणि अतिशय सुंदर एका वेगळ्या सहज सोप्या विषयाची काव्यामध्ये इथं गुंफण आपल्या समोर केलेली आहे. आणि ही खरोखरच आज पाहायला गेलं तर काळाची गरजच आहे की माणसं पेरली तर माणुसकी उगवणार आहे, हे निश्चित या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणच्या ज्या पाठकवितेचा आशय काही आपल्या पुढे मी सादर करत नाहीये, पण यातल्या ह्या ज्या आहेत की मुलांना ह्या ज्ञानरचना वादातून आपण मुलांना हे सांगायचंय की हा आशय जो आहे हा मुलांपुढे देताना की माणसं पेरणं ही जी आहे ही काळाची गरज आहे, हे सांगताना मुलांना तो वेगळ्या दृष्टिकोनातून मुलांनी याकडे कसं बघायचंय हे इथं सांगायचंय. आता माणुसकी पेरणं काळाची गरज आहे, हा जो आहे याचा अर्थ आपल्याला इथं स्पष्ट करायचा आहे. मग आता आपण माणुसकी अगदी साध्या साध्या गोष्टीतून कशी मुलांच्या मनात पेरायची आहे, अगदी साधी साधी सोपी उदाहरणं सांगायची आहे की अगदी कुठेही न थुंकणं, रस्त्याने जाताना थुंकू नये ही तर साधी बाब आहे. आणि हे जर आपण नीट केलं तर इतरांचं आरोग्यही नीट राखणार आहे. म्हणजे हा साधा एक साधं साधं उदाहरण या ठिकाणी इथं देणार आहोत. नंतर मुलं बसमधून सुद्धा प्रवास करतात. मग मुलं बसमधून प्रवास करताना त्या ठिकाणी वृद्ध माणसं असतात. मग या वृद्धांना जर तुम्ही बसायला जागा दिली किंवा अगदी लहान लहान मुलं, वृद्ध वयस्कर स्त्रिया, तर अशांना जर आपण बसमध्ये जागा दिली तर न कळत माणुसकी या मुलांच्या मनामध्ये पेरली जाणार आहे. आणि नंतर एखादं जे आहे आपण पाहतो की आपल्या शहरांमध्ये सिग्नल्स आहेत आणि या सिग्नल आहे म्हणजे काय की आपण आपलं वाहन थांबवावं. पण काही ना इतकी सुसाट धावायची सवय असते की ते सिग्नल वगैरे काही बघत नाहीत, न कळत त्या ठिकाणाहून ते सुसाट धावत सुटतात. मग जो थांबतोय त्याच्यावर अन्याय होतोच. मग असं मुलांना या ठिकाणी इथं सांगायचंय की नकळत या ठिकाणी सुसाट धावत गेल्यामुळे काही गोष्टीही घडू शकतात. मग या ठिकाणी माणुसकी पेरायची आहे म्हणजेच काय, आपण न कळत त्या ठिकाणी सिग्नलला आपण थांबावं, हे इथं सांगायचंय. थोरा मोठ्यांचा आदर करावा, शेजारच्याला शेजार धर्म पाळावा, इतरांची विचारपूस करावी, ह्या अशा अनेक गोष्टी या ठिकाणी इथे आपण मुलांना सांगणार आहोत. म्हणजे आपण हे जे वाहतुकीचे नियम आहेत, समाजात वावरतानाचे नियम आहेत, हे जर आपण नीट पाळले, सर्वसामान्य नियम, घरातील आजी आजोबांचा पण आदर करावा, मोठ्यांचं म्हणणं ऐकावं, शाळेमध्ये वेळेवर येणं, अभ्यास वेळेवर करणं, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण एखादा गरीब विद्यार्थी असेल किंवा एखादा आपला विद्यार्थी जो आहे हा अभ्यासात मागे असेल किंवा एखादा आपला अगदी चांगला जवळचा मित्र आहे, पण तो काही कारणाने सहलीला नसेल येऊ शकत, तर वर्गातील मुलांनी समजा त्याचं काही जे आहे कॉन्ट्रीब्युशन ते जर काढलं आणि त्या मुलाला सहलीचा आनंद दिला, तर या ठिकाणी हे माणुसकी पेरण्यासारखीच आहे. म्हणजे माणसं पेरा, माणुसकी पेरणं ही काळाची गरज आहे, हे या ठिकाणी इथं आपण सांगायचं आहे. आणि माणसे पेरा माणुसकी उगवेल, म्हणजे माणसांमध्ये माणुसकी निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज. की आज आम्ही इथे लोकल मधून सुद्धा प्रवास करतो, ट्रेनमध्ये उतरताना चढताना अनेक त्रासदायक अनुभव येतात. पण मग अशा वेळेला आपण तिथं थोडी माणुसकी दाखवली तर निश्चितच आपल्याला तो प्रवास किंवा ती गोष्ट सुसह्य होऊ शकते. म्हणजे माणसं पेरा माणुसकी उगवेल, हे या ठिकाणी इथं सांगायचंय. म्हणजे प्रत्येकाशी संबंध आपले कसे जिव्हाळ्याचे प्रेमळ हवेत, हे या याच्यामधून आपण निश्चितच सांगू शकतो. म्हणजे हा जो धडा आहे, ही कविता जी आहे किंवा हा पाठ जो आपल्याला दिलेला आहे स्थूल वाचनाचा, या ठिकाणी हे जे महत्वाचं आहे की माणुसकी पेरणं या मुद्द्याला इथे अनेक अंगाने स्पर्श करून मुलांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी जर मुलांच्या डोळ्यासमोर आपण ठेवल्या तर निश्चितच मुलं या कवितेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतील आणि एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणजे पाठ्यपुस्तक नुसतं प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने लिहायचं नाहीये किंवा याची उत्तरं गाईड मध्ये बघून फक्त 4-5 ओळींमध्ये तर आपल्याला इथं उत्तर लिहायची आहे, पण गाईडचा आधार न घेता मुलांना अशा ज्या
म्हणजे जिवंत उदाहरणं आहेत रोजच्या दैनंदिन जीवनातली, ही जर इथं आपण मुलांच्या निदर्शनास आणून दिली, तर मुलं निश्चितच याकडे वळतील आणि त्यांचं उत्तर तर त्यांच्या कृती ज्या आहेत, ही आकलन होऊन निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या रीतीने सोडवली जाईल व या ठिकाणी मुलांना याचा आशय समजून स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याची सांगड या ठिकाणी घालता येईल. आपण पुढचा जो पाठ आहे तो वीरांगणा या पाठाकडे आपण जाणार आहोत. आता वीरांगणा पाठ जो आहे, आपण या पाठाच्या पुढच्या स्लाइडकडे जात आहोत. तर हा स्थूल वाचनाचा हा पाठ आहे. यामध्ये ह्या ज्या वीर स्त्रिया, वीर नारी असं या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे. मग या दोघींच्याही व्यक्तिमत्वातून देशभक्तीचीच बीज आपल्याला मुलांच्या मनामध्ये रुजवणं अगदी सोपं जाणार आहे. कारण काय आहे, ह्या ज्या दोन स्त्रियांची जी माहिती आहे ही जाज्वल्य उदाहरणे, सत्य परिस्थिती आहे ही. आणि या सत्य परिस्थितीचा विचार मुलांनी कसा करायचा आहे हे या ठिकाणी आपण इथं सांगायचं आहे. आणि पाहायला गेलं तर दोघीही आता सध्या कार्यरत असलेले आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. आणि जेव्हा आता मुंबईमध्ये अध्यापक संघाचा कार्यक्रम झाला तेव्हा डॉक्टर ह्या ज्या आहेत निवाते मॅडम, तर यांनी या ठिकाणी रेखा मिश्रा यांना आणलेलं होतं आणि रेखा मिश्रांच्या माध्यमातून त्यांनी त्या कशा कार्य करतायत वगैरे हे आपल्याला सहज अगदी एक 5-10 मिनिटांमध्ये त्यांच्या कार्याची ओळख या ठिकाणी इथे करून दिली आहे. आणि खरोखरच त्याचा मनाला खूप आनंद झाला. मग ही जी समाजातली ताजी जी उदाहरणं आहेत आणि अगदी आता समाजात घडणारी उदाहरणं आहेत, ही या दोघींच्या माध्यमातून डोळ्यासमोर या ठिकाणी आणलेली आहे. आपण सर्वांनी हा पाठ शिकवलेलाच आहे आणि या पाठावरच्या अनेक कृती सुद्धा सोडवून घेतलेल्या आहेत. पण फक्त विद्यार्थ्यांना एक वेगळा डोळस दृष्टिकोन आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण या ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून इथे बदलू पाहत आहोत. आणि मुळात म्हणजे काय, मुलं स्थूल वाचनाचा हा जो भाग आहे ना, 6 गुणांचा आहे आणि पाठांतरावर भर देतात आणि गाईडचा आधार घेतात. तो न घेता मुलांनी स्वतःच्या भाषेमध्ये आकलन होऊन या कृती कशा सोडवायच्या आहेत हेच आज आपण पाहत आहोत. मग यासाठी वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या कृती, वेगवेगळ्या स्वमताच्या कृती सुद्धा आपण थोड्या थोड्या मुलांना जर याच्यात काढून दिल्या तर मुलं निश्चितच हा भाग गाईडकडे न डोकवता अगदी स्वतःच्या मनाने न कळत या ठिकाणी इथे उत्तर लिहू शकतील. तर आपण या ठिकाणी पाहताना, आपण वीरांगणा ही पाहताना आपण रेखा मिश्रांची धडाडी, निर्णय क्षमता या सगळ्या गुणांचा इथे उल्लेख करायचा आहे. आणि हा पाठ कोलाज या संदर्भात खरं येतो कारण 2 वेगवेगळ्या व्यक्तींचं एकत्रीकरण या पाठामध्ये इथं केलेलं आहे. देशभक्ती, सामाजिक ऋण या दोघींनीही कसं फेडलेलं आहे हे त्यांच्या कार्यातून मुलांच्या नजरेसमोर इथं आणायचं आहे. वीर पत्नीचं कार्य स्वाती महाडिक यांनी कसं पार पाडलं हे या ठिकाणी सांगायचंय. कठीण परिस्थितीत प्रसंग तर माणसावर येतातच, पण ही माणसांवर आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीने खचून न जाता त्याला निर्धारपूर्वक कसा त्यांनी इथे म्हणजे लढा दिलेला आहे. खरं तर अत्यंत कठीण परिस्थिती आहे पती निधनानंतरची, पण तरी सुद्धा त्या खचून गेलेल्या नाहीयेत. अत्यंत निर्धाराने आणि ठाम विश्वासाने त्या कशा त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि एकच ध्येय पाहायला गेलं तर त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण BSc MSW असं झालेलं आहे. पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात त्या काम करत होत्या. पण हे सगळं सोडलंय आणि पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलंय. वय त्यावेळेला त्यांचं 40च्या आसपास होतं, पण तरी सुद्धा त्या प्रसंगामध्ये त्यांनी पतीचं अपूर्ण राहिलेलं देशाचं जे सेवा करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा निर्धार केला. आणि एक आपण निर्धार केलाय, एक ध्यास घेतला, एक महत्वाकांक्षा ठेवली की हा जो नियोजनबद्ध प्रवास आहे, हा प्रवास त्यांनी कशा रीतीने अत्यंत खडतर परिस्थितीत पूर्ण केला हे या ठिकाणी सांगायचंय. मग हे सांगताना आपण समाजामध्ये अशा ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांचा या ठिकाणी इथे उल्लेख आपण करायचा आहे. आता लोकसत्तामध्ये सुद्धा नवदुर्गांचा परिचय, आता नवरात्र सुरू झालं की दररोज 9 दिवस एकेका स्त्रीचा अत्यंत परिचय खूप चांगल्या शब्दात येतो. आणि मग अशा वेळेला ही कात्रणं आपण जपून ठेवून विद्यार्थ्यांना याची ओळख करून दिली
नंतर आपण सह्याद्रीवरती सुद्धा हिरकणी पुरस्कार आहे, उंच माझा झोका सारखे कार्यक्रम आहेत. मग इथे अनेक स्त्रियांचा परिचय आपल्याला इथे होतो. मग त्या स्त्रियांच्या कार्याचा परिचय आपण विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. म्हणजेच की कठीण परिस्थितीवर मात करून सुद्धा कसं पुढे जाता येतं, हे विद्यार्थ्यांना या स्वाती महाडिक यांच्या चरित्रातून आपण सांगणार आहोत. आणि अनेक प्रलोभनं त्यांना त्या ठिकाणी आलेली आहेत. कारण पती जे आहे ते सैन्यामध्ये होते आणि तिथं त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे अनेक त्यांना प्रलोभनं त्या ठिकाणी आली आहेत. पण ते सगळं त्यांनी झुगारलंय. म्हणजे त्याग कसा करावा हे स्वाती महाडिक यांच्या कार्यातून आपण मुलांपुढे सांगणार आहोत, की अनेक प्रलोभनं त्यांनी झुगारली आहेत आणि सैन्यामध्ये त्या भरती झाल्या आहेत. अत्यंत खडतर असं परिश्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हे आपण या ठिकाणी पाहत आहोत, पाहिलेलं आहेच आहे. आणि हे जे प्रशिक्षण आहे हे त्यांनी साध्य करताना आपल्या दुःखावरही त्यांनी कशी मात केली हे या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे वेदनेतून बाहेर येणं खरं तर कठीण होतं, परंतु तरी सुद्धा हा मार्ग स्वीकारल्यानंतर ते कुठेतरी सोपं गेलेलं आहे. आणि मुक्कामाकडे आपण जायचंय, पण ते जाताना थोडस जर नियोजन आपण निश्चित केलं तर ते यश आपल्याला निश्चित मिळतं. हे या ठिकाणी आपण मुलांना सांगणार आहोत. आणि मग ह्या प्रवासाचा आनंद घेत आपण मार्गक्रमण करत प्रवास मग आपल्याला खडतर वाटत नाही. म्हणजे मुलांना त्यांची रोजच्या जीवनातली उदाहरण द्यायची. अगदी त्यांची 10वीची परीक्षा त्या मुक्कामाला पोहोचायचंय, त्या तिथं अभ्यास करताना त्रास घेताना थोडं खडतर वाटतं, पण तिथं जर व्यवस्थित मुलांनी नियोजन केलं तर मुलं सहज यशस्वी होतील. हे विद्यार्थ्यांना इथं पटवून द्यायचंय. नंतर सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले असे ही अनेक उदाहरणं यांची चरित्र आपण या ठिकाणी इथं देणार आहोत. त्यानंतर आपल्याच पाठ्यपुस्तकातला गोष्ट अरुणिमाची हाही पाठ आहेच आहे. याही पाठाचं उदाहरण अरुणिमाचंही आपण त्या ठिकाणी इथे देऊ शकतो, की कसं तिने मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासाला महत्व दिलंय हे या ठिकाणी इथं सांगायचं आहे. म्हणजे ह्या वीरांगणेचा परिचय मुलांना करून देताना सुद्धा आपण तिच्यातले जे गुण आहे, निग्रह, करारी, धाडसी आणि मुळात महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा तिचा दृष्टिकोन हा मुलांना इथे सांगायचा आहे. म्हणजे मुलं खरं तर अगदी 15-16 वयाचीच आहेत, पण तरी सुद्धा आपण त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघितल्यानंतर कुठलाही कठीण प्रसंग आल्यानंतर मुलं भांबवून जाणार नाहीत. त्या क्षणी जरी तशी परिस्थिती आली तरी थोडा विचार केला आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर निश्चित त्यांना जीवन जगण्याचा मार्ग सापडेल. हे या ठिकाणी आपण मुलांना सांगणार आहोत. आणि मग ह्या पाठावरच्या कृती आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपण रेखा मिश्रा याही वीरांगणेचा या ठिकाणी इथे परिचय बघत आहोत. की वीरांगणा ह्या ज्या आहेत यांना सुद्धा वीरांगणाच म्हटलेलं आहे. हे तर खरं तर अगदी दृश्य स्वरूपातलं आपण अगदी अनुभवत आहोत असंच हे आहे. की रेखा मिश्रा ह्या मुंबईमध्ये पण कार्यरत होत्याच. त्यांनी अनेक ते कार्य करताना किती म्हणजे कठीण परिस्थिती त्यांच्या पुढे होती, पण अनेक मुलांना शालेय जीवनाशी त्यांनी जोडलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या कार्यावर श्रद्धा ठेवायची आणि ते कार्य स्वीकारल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसं यशस्वी होऊ शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो हे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्यातून या ठिकाणी आपण इथे दाखवणार आहोत. म्हणजे त्या कशा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अभिमान बिंदू ठरलेल्या आहेत हे या ठिकाणी सांगायचं आहे. की अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणलेलं आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे त्या मुलांसाठी जे कार्य केलंय याचा परिचय मुलांना करून द्यायचा आहे. मग आता या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील वगैरे कसं कार्य करतायत हे या ठिकाणी आपण सांगायचंय. किरण बेदींचं या ठिकाणी आपण उदाहरण द्यायचंय. म्हणजे हे अशी जी समाजामध्ये चांगलं कार्य करणारे किंवा आता या कोरोनाच्या काळामध्ये अनेक पोलिसांनी किती उत्तम कार्य केलेलं आहे हे पण आपण या ठिकाणी मुलांना दाखवू शकतो. अनेक नर्स झालं, म्हणजे ह्या परिचारिका आहेत, यांनी सुद्धा डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, त्याच्यानंतर हे पोलीस आहेत, त्या सगळ्यांनी किती उत्तम कार्य केलेलं आहे आणि या कार्यामुळे
त्यांनी त्यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून अनेकांचं जीवन कसं वाचवलेलं आहे हे या ठिकाणी आपण सांगू शकतो. म्हणजे मुलांना नुसतं पाठ्यपुस्तकातील पाठाचा आशय सांगता सांगताच आपण ही अशी त्यांच्या जीवनाशी सांगड घालणारी जर आपण उदाहरणं दिली तर विद्यार्थ्यांना निश्चितच हा पाठ चांगल्या रीतीने समजेल आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी मूल्य संस्कार या पाठातून मुलं निश्चितच रुजवतील असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय. की या रेल्वे स्थानकावर भटकणारी मुलं आहेत. आपण सुद्धा बघतो ही भटकणारी मुलं, पण रेखा मिश्रांचा वेगळा दृष्टिकोन होता आणि त्यांनी जवळजवळ या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या त्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कठीण असं कार्य या ठिकाणी इथं केलेलं आहे. आणि रेल्वे प्रशासनाला त्याचा खूप अभिमानही वाटलेला आहे. आणि या लहान मुलांचं मत परिवर्तन करून त्यांच्या त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं कठीण काम त्यांनी केलेलं आहे. पण यावेळेला त्यांनी वापरलेला प्रेमळ हृदयाचा सन्मार्ग, ते कार्य त्यांनी जे केलेलं आहे त्या भरकटलेल्या मुलांना आणण्याचं, हे या ठिकाणी आपण सांगणार आहोतच. आणि हल्लीची मुलं ही कशी फेसबुक वगैरे याच्यावर फसतायत, हे मैत्रीच्या शोधासाठी आलेली मुलं आहेत, याचाही परिचय आपण इथं मुलांना करून द्यायचा आहे. पण या भरकटलेल्या मुलांना भावभावनांना आवर घालून प्रेमाने, आपलेपणाने, कधी कायद्याचा भय दाखवून सुद्धा चुकीच्या गोष्टींपासून त्यांना परावृत्त करून चांगल्या जीवनामध्ये कसं आणले हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे सामाजिक ऋण आपण कसं फेडू शकतो हे रेखा मिश्रांच्या कार्यातून याचा परिचय आपण या ठिकाणी इथे करून देणार आहे. आता याच्यावरच्या स्वाध्यायाच्या कृती आपण पाहत आहोत. पुढच्या कृती आपण कडे जाऊया. नाही, याच्यावरच्या कृती आहेत. हा, की पाठातील पात्र आणि समाजातील पात्र यांची तुलना तुमच्या शब्दात करा. आता हे पाठातील पात्र जे आहेत रेखा मिश्रा, त्यानंतर स्वाती महाडिक या ज्या आहेत, आणि आता ही समाजातील पात्र म्हणजे आता आपण ह्या परिचारिका किंवा डॉक्टर हे पण आहेतच. त्यानंतर आपण घेतलेल्या या सिंधुताई सपकाळ वगैरे, सावित्रीबाई फुले, असे हे जे पात्र आहेत यांची तुलना म्हणजे यांनी कसं समाजासाठी कार्य केलेलं आहे, कसं सामाजिक ऋण फेडलेलं आहे, हे या उदाहरणातून मुलांना आपण इथे सांगायचं आहे. त्यानंतर हा पाठ वाचतोय आपण, हे दोन्ही पाठ वाचल्यानंतर, हे दोन्ही भाग वाचल्यानंतर आपल्या मनात कोणते भाव येतात, म्हणजे देशभक्ती आपल्या मनामध्ये जागृत होतीये. त्यानंतर सामाजिक ऋण कसं आपण फेडायचं आहे हेही या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. मग सामाजिक ऋण आपण कशा कशाने फेडू शकतो. अगदी एखादा तहानलेला असेल तर त्याला पाणी सुद्धा देऊ शकतो. एखाद्याला अन्नाची भूक असेल तर आपल्यातलं अन्न सुद्धा त्याला कसं वाटू शकतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे देशप्रेम आहे. रस्त्याने जाताना सुद्धा वाहतुकीचे नियम आपण पाळले पाहिजेत. बसमध्ये, धावत्या बसमध्ये न चढता आपण कसं चढायचं आहे. नंतर रेल्वेमध्ये प्रवास करताना कशा त्या स्वच्छ ठेवायच्या आहेत. म्हणजे हे सगळे देशभक्तीचे भाव आपण मुलांच्या मनामध्ये निर्माण करायचे आहेत. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी, भलेही या दोघींनी खूप मोठं कार्य केले, पण तरी सुद्धा आपण छोट्या छोट्या कार्यातून सुद्धा कशी देशभक्ती करू शकतो हे इथं सांगितलेलं आहे. व भारत माझा देश इयत्ता 8वीतला पाठ हा शिकवताना सुद्धा त्याच्यात देशावर प्रेम करायचं म्हणजे काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. मग आता रेखा मिश्रांनी जे काही कार्य केलेलं आहे, की हे कार्य केल्यानंतर आपल्या मनात साहजिकच कुठले भाव येतात, तर हे इथं मुलांना थोडंसं इथं त्यांना चालना द्यायची आहे. आणि मग आपण त्यांना एक 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 त्या ठिकाणी छोटे छोटे उदाहरणं द्यायची आहेत आणि त्याच्यातून मुलांना ते उत्तर लिहिण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. की त्यांनी हे जे रेखा मिश्रांनी जे काही कार्य केलेलं आहे, तर पोलीस दलामध्ये आहेत त्या, पण पोलीस दलामध्ये असताना फक्त जे सर्वसामान्य काम करतात तसं न करता त्यांनी काय केलंय, तर रेल्वेच्या त्या प्लॅटफॉर्मवर फिरताना जी भरकटलेली मुलं दिसलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी कसं शिक्षणाच्या प्रवाहात आणलेलं आहे. शिक्षण ही गरज आहे आणि शिक्षण जर घेतलं तर माणूस सुशिक्षित होऊ शकतो, त्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकतो, हे आपण या ठिकाणी इथे सांगायचं आहे. आणि ह्या घरातून पळून आलेल्या मुलींना कसं त्यांनी आपल्या मन परिवर्तन केले आणि त्या ठिकाणी कसं त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, हे या ठिकाणी इथे सांगायचंय. म्हणजे
पोलिसांच्या त्या वेशामध्ये आहेत, पोलिसांच्या सेवेमध्ये त्या आहेत, पण सुद्धा प्रेमळ आईचं प्रेमळ हृदय त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांनी या भरकटलेल्या मुलांना सुद्धा कसं सन्मार्गांवर आणलेलं आहे हे इथं सांगायचंय. म्हणजे मग आपल्या वर्गातील जी अशी काही मुलं असतील, आपल्या आजूबाजूची जी मित्र मैत्रिणी असतील, ही अशी कुठे जरी भरकटत चालताना आपल्याला दिसली, तर आपण त्यांना सुद्धा कसं सन्मार्गावर आणू शकतो, प्रेमाने, आपलेपणाने. कारण ही जी मुलं कुठेतरी भरकटतात ना, कुठेतरी प्रेमाचा ओलावा कमी पडतो. आणि मग अशी मुलं भरकटतात. मग ह्या अशा आपल्या आजूबाजूच्या मुलांना आपण कसं त्या ठिकाणी हे करायचं आहे, हे त्याला सन्मार्गावर आणायचं आहे, हे या ठिकाणी आपण मुलांना सांगायचं आहे. म्हणजेच मुलांच्या मनातले विचार आणि एक वेगळा दृष्टिकोन या ठिकाणी इथं आपण मुलांच्या मनावर बिंबवणार आहोत. तर यानंतर अगदी व्युत्पत्ती कोश हा पाठ जो आहे, हा तांत्रिक दृष्टीने तयार केलेला पाठ आहे. आपण या ठिकाणी विश्वकोश, शब्दकोश या आधी शिकवलेला आहे. या पाठाचं पुनर्विवेचन न करता अगदी या पाठातील जे छोटे छोटे भाग आहेत की मुलांना शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याने त्याचा आनंद कसा घेता येईल, शब्दांचं मूळ रूप कसं ओळखता येईल, हे या ठिकाणी आपण मुलांना सांगणार आहोत. याच्या पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. पाठातील अगदी थोडेसेच भाग मी या ठिकाणी इथे घेतलेले आहेत. बघा, शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे शब्दांचं मूळ रूप या ठिकाणी इथे कसं शोधायचंय हे मुलांना आपण या ठिकाणी सांगायचं आहे. कारण मुलं इंग्रजी शब्दकोश सहज बघतात, पण मराठी शब्दकोश बघणं त्यांना तसं कठीण जातं. आपल्या या पाठाच्या प्रस्तावनेमध्येच आहे बघा की मुलीचं नाव सई आहे, तिला त्याचा अर्थ माहिती नाहीये, पण सई शब्द हा संस्कृत मधून आलेला आहे आणि सखी म्हणजे मैत्रीण हा या शब्दावरून आलेला आहे. हे या ठिकाणी इथं आपण सांगितलेलं आहे. मग हे कळाल्यानंतर आपल्या नावाचाच अर्थ त्या मुलीला जेव्हा समजतो तेव्हा तिला खूप आनंद होतो. म्हणजेच इथं काय, न कळत शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली आहे हे या प्रस्तावनेमध्ये इथं दाखवलंय. म्हणजे मुलांचं हे जे भाषा समृद्धी करण्याचं वय आहे हे आपण इथं पाहायचं आहे. आणि मुलांना मग या शब्दांच्या व्युत्पत्ती अगदी प्रत्येक पाठ शिकवताना या ठिकाणी अनेक शब्द येतात. मग हा शब्द कसा आला, कारण आपल्याला शब्दसिद्धी हा घटक आहे, आपण शिकवत आहोत 10वीला. आणि मग या शब्दसिद्धी घटकामध्ये आपण पूर्णाभ्यस्त, अभ्यस्त, उपसर्ग घटित आणि प्रत्येक घटित, कारण इनामदार हा शब्द आलेला आहे आपल्याला. दार म्हणजे इनाम मूळ शब्द आहे, पण त्याला दार हा प्रत्यय लावल्यानंतर त्याचा अर्थ कसा बदलला आणि दार म्हणजे या प्रत्ययाचा अर्थ काय आहे हे या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे अरबी भाषेतला हा शब्द आलेला आहे आणि दार हा फारसी प्रत्यय त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे मग इनामदार म्हणजे काय, तर ज्याच्याजवळ इनाम आहे असा तो अर्थ. दार म्हणजे काय, तर एखादी गोष्ट धारण करणारा, असं या शब्दांच्या मुळापर्यंत आपण नेलं ना, वाक्प्रचार आहे. आपल्याला या ठिकाणी इथं ताकासूर न लागू देणे हा इथं वाक्प्रचार आलाय. तो कसा आला हे आपण इथं मुलांना सांगितलंय. मग असंच या ठिकाणी आपण हे जे आहे ना, या ठिकाणी अनेक वाक्प्रचारांचे, अनेक म्हणींचे उगम आपण या ठिकाणी जर सांगितले तर आपण मुलांना, मुलांची भाषा समृद्धी नकळत होऊ शकते. की कागद, कागद हा शब्द जो आहे तो मूळ चीनी भाषेतून आलेला आहे. व्यापाराच्या निमित्तानं तो आपल्या भाषेत आलाय आणि अगदी तो सहज रूढ होऊन गेलाय की तो जणू काही आपल्याला मराठीच वाटतो. पण मग हा व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, व्युत्पत्ती म्हणजे शब्दाचं मूळ रूप. आणि हे मूळ रूप शोधताना मुलं त्याच्याकडे कसे वळतील, शब्दाचा आनंद कसा घेतील आणि भाषा समृद्धी त्यांची कशी होईल, भाषा सामर्थ्य त्यांचं कसं वाढेल हे या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आणि याचा त्यांना त्या लेखन कौशल्यांमध्ये निश्चितच उपयोगाला येणारा आहे. तर हा व्युत्पत्ती कोश आपण या ठिकाणी पाहत आहोत. मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, त्याचं कार्य काय, हे सगळे प्रकार आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत. मग व्युत्पत्ती कोश रचण्याचा हा ठराव कसा झाला याचाही मुद्दा आपल्या याच्यामध्ये आहे. मग हे मुद्दे अगदी हळुवारपणे आपण मुलांच्या पुढे जर उलगडून दाखवले किंवा तर मुलांना ह्या पाठाबरोबर ह्या अनेक गोष्टी जर आपण सांगितल्या शब्दांच्या माध्यमातून, हे भाषा सौंदर्य जर खुलवून दाखवलं तर मुलं निश्चितच या ठिकाणी भाषेकडे एका चांगल्या अर्थाने बघतील, चांगला एक वेगळा दृष्टिकोन त्या ठिकाणी मिळेल. की आता बातमी हा शब्द जर आपण बघितला तर हिंदी भाषेतून तो आलेला आहे. मग हा शब्द कसा तयार झाला,
हेही या ठिकाणी इथं सांगतो की आपल्या याच्यामध्ये कानडी, अरबी, फारसी, उर्दू अशा अनेक भाषांमधून आपल्याकडे शब्द आलेले आहेत. मग या शब्दांची व्युत्पत्ती शोधणं अत्यंत गरजेचं आहे. मग हा शब्दकोश कसा पाहायचा? तर आपल्याकडे दिवाळी हा इथं शब्द आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. मग हा शब्द बघताना त्याचं मूळ रूप काय आहे, त्याचं कुठल्या भाषेतून आलं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. आपण अगदी एखादी म्हण आपण इथं पाहिलं की कानामागून आली आणि तिखट झाली असं आपण म्हणतो. पण मूळ कसं आहे की ह्या ज्या आहेत की लवंगी मिरची ही जी पानामागून डोकवतीये आणि त्यामुळे पानाच्या ऐवजी मग हळूहळू म्हणता म्हणता काय झालेलं आहे, कानामागून आली आणि तिखट झाली असं या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे हा संदर्भ असे जर मुलांनी शोधले, आपण जर त्यांना थोडेफार शोधून या ठिकाणी इथं सांगितले तर निश्चितच या ठिकाणी हा अर्थ आपण मुलांना सांगू शकतो की संस्कृत भाषा ही आपली जवळची आहे आणि या संस्कृत भाषेतून अनेक शब्द आलेले आहेत हे इथं सांगायचं आहे. म्हणजे शब्द एक, त्याचे अर्थ अनेक, नंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये कसे वापरतो हे इथं सांगायचं आहे. वेगवेगळे अर्थ आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ हा शब्द दिलेला आहे. आपण काय म्हणतो, माझी पाठ दुखते, म्हणजे पाठ हा काय झाला, शरीराचा अवयव झालेला आहे. पण हाच माझी पाठ अवघडलीये असंही आपण म्हणतो. त्याच्यानंतर हा पाठ अवघड आहे. मग हा पाठ इथं पाठ हा शब्द कशाच्या दृष्टीने आलेला आहे, तर आपल्या पाठ्यपुस्तकातील जे धडे जे पाठ आहेत त्याच्या अनुषंगाने आलाय. पण पाठ हा शब्द कसा वेगवेगळ्या अंगाने इथं वापरलेला आहे हे इथं सांगू शकतो. त्यानंतर माठ, माठ हा शब्द पण आहे. माठ म्हणजे मातीचं भांड आणि माठ म्हणजे एक पालेभाजी. त्यानंतर आपल्याला वाट पाहताना हा पाठ आहे बघा, त्याच्या खाली भाषा सौंदर्यामध्ये वाट या शब्दाचे अनेक अर्थ, अनेक वाक्य त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे मुलांना या ठिकाणी आपण म्हणजे आता हात हा शब्द आहे, हात म्हणजे कर आणि हात दाखवून अवलक्षण कशाला वगैरे असे अनेक शब्द आहेत. म्हणजे त्याचा संदर्भ कसा बदलतो हे शब्द वाक्यात वापरल्यानंतर हे आपण इथं सांगायचं आहे. आपण तर विद्यार्थ्यांना इथे व्युत्पत्ती कोशाचं कार्य, व्युत्पत्ती कोशाची रचना हे तर आपण या ठिकाणी इथं सांगतच आहोत. आणि आपल्याला पान नंबर 93 वर जे भाषा सौंदर्य दिलंय ते खरोखर खूप महत्वाचं आहे. कारण मुलांची भाषा समृद्ध होताना यामध्ये जी शब्दांची जी वेगवेगळी भर पडलेली आहे ती मुलांना न कळत इथे आपण सांगायची आहे. आणि याच्याबरोबर अनेक उदाहरणंही इथं द्यायची आहेत. मग ही विविध प्रकारांनी कशी भर पडलेली आहे, तर बघा या ठिकाणी इंग्रजी भाषेतून सुद्धा काही शब्द आपल्याकडे आलेले आहेत. ऑफिस, पेन, टेबल. आता आपण थँक्यू, सॉरी असं हे पटकन म्हणतो. प्लीज, कृपया हा शब्द तर खूप सुंदर आहे, पण पटकन प्लीज आपल्या तोंडामध्ये येतं. मग असे हे इंग्रजीमधून आलेले हे सगळे शब्द आहेत, पण हे दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून आलेले शब्द आहेत, पण आपली भाषा न कळत समृद्ध करून जातात हेही इथे सांगायचं आहे. नंतर दुसऱ्या भाषेतल्या शब्दांच्या उच्चारातून इथे डॅम्बिस असं हे दिलेलं आहे. म्हणजे डॅम्बिस हे याचं रूप या ठिकाणी झालेलं आहे. आता प्रत्यय आणि उपसर्ग हे तर आपण मुलांना शब्द घटित मध्ये शिकवतोही. मग अनेक प्रत्यय आणि उपसर्ग लागून शब्दांमध्ये कसा बदल झालेला आहे. आता गमन म्हणजे जाणे, पण आगमन हा उपसर्ग लागल्यामुळे आगमन म्हणजे काय, येणे असा त्या ठिकाणी अर्थ झालेला आहे. म्हणजे आता वारकरी, वार हा शब्द आहे पण करी हा प्रत्यय लागल्यामुळे त्या ठिकाणी वारकरी याचा अर्थ इथं बदललाय. प्रतिसाद, साद म्हणजे घालणे, प्रतिसाद, प्रति हा उपसर्ग लागल्यामुळे त्याच्या अर्थामध्ये भर पडलेली आहे हे इथं सांगायचं आहे. नंतर वेगवेगळ्या भाषेतील शब्द आलेले आहेत. फारसी, ना हा उपसर्ग आज आपल्याकडे आपण अगदी सर्रास वापरतो. म्हणजे नापास असे अनेक शब्द आहेत की हे ना हा उपसर्ग लागून अनेक त्या ठिकाणी शब्द तयार झाले. त्याचा अर्थ कसा बदललाय हे या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच भाषेमध्ये भर घालणारे अनेक शब्द शोधायला मुलांना आपण उद्युक्त करायचं आहे. खरं पाहायला गेलं तर आपण 10वीचा मराठीचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पूर्ण करतो. हे पूर्ण करताना न कळत आपल्याकडे खरं तर कालावधी कमी असतो, पण तरी सुद्धा जितकं शिकवताना आपल्याला मुलांना या सगळ्या घटकांकडे लक्ष वेधून घेता येईल त्या दृष्टीने हे पाठाचे आशय निश्चितच मुलांपर्यंत पोहोचण्यास मदत होतील. आणि मुलं न कळत ह्या ज्या कृती आहेत या स्वतःच्या भाषेचं सांगड घालून चांगल्या पद्धतीने लिहू शकतील हेच आपण इथं सांगायचं आहे.
आणि मुळात या पाठांचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना हा पाठातील अनुभव घेताना तो आपल्या शाळेच्या बाहेरील जीवनाशी कसा जोडायचा आणि त्याचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा उपयोग करायचा आहे, हेच या ठिकाणी इथे विद्यार्थ्यांना सांगायचंय. म्हणजे न कळत विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आपणच शिक्षक या ठिकाणी समृद्ध करणार आहोत. आणि याच्यासाठी या ज्ञानरचनावादाची निश्चितच आपल्याला या ठिकाणी मदत होते. मला जेवढं जमेल, रुचेल तेवढं मी मार्गदर्शन, विवेचन आपल्या पुढे केलंय. आपण सर्वांनी या ठिकाणी जे काही माझं विवेचन ऐकून घेतलेलं आहे त्याबद्दल सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे आणि धन्यवाद. शलाका मॅडम, हा. अतिशय सुंदर असं माधुरी मॅडमने जशा पद्धतीने पीपीटीचं मार्गदर्शन केलेलं आहे, सुंदर अशा पीपीटीच्या सादरीकरणातून आणि विशेष म्हणजे ओघवत्या अशा तुमच्या वाणीतून तुम्ही हा पाठ खरोखर सुंदर असं साकारलेला आहे. आणि मला वाटतं की विद्यार्थ्यांना आपण अध्ययन अनुभव कसे द्यावेत याच्यावर तुम्ही अतिशय सुंदर प्रकाश टाकलेला आहे. असं खरोखर या सगळ्या पीपीटीतून आणि तुमच्या विवेचनातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आपली जी जबाबदारी आहे शिक्षक म्हणून की आपण विद्यार्थ्यांना हे अनुभव देऊन त्यांना समृद्ध केलं पाहिजे, जागरूक केलं पाहिजे. आणि ही आपली जबाबदारी आहे शिक्षक म्हणून हे तुम्ही तुमच्या सादरीकरणातून सगळ्यांपर्यंत मला वाटतं की पोहोचवलेलं आहे. तर मी माधुरी मॅडमना विनंती करते की यावर त्यांनी भाष्य करावं, कारण की खरोखर हा विषय हा त्यांचा हातखंडा असलेला आहे. अनेक वेळा आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. तेव्हा खूप सुंदर असं शलाका मॅडमने आज विवेचन केलंय. चारही पाठ आज खरंच उजळणी याची झालेली आहे. आणि त्या पाठाच्या अनुषंगाने त्यांना वेगळे अध्ययन अनुभव त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावे याची अनेक उदाहरणं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि कमी वेळामध्ये त्यांनी याचा आढावा घेतलेला आहे. तरी याच्यावर आणखी प्रकाश माधुरी मॅडमने टाकावा असं मी विनंती करते. माधुरी मॅडम, खरोखर तुम्ही जरी नाही म्हणालात पण तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुम्ही जशा पीपीटी साठी मार्गदर्शन केलेलं आहे, तुमचा हातखंडा त्यामध्ये आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यासाठी तयार झालो किंवा त्याप्रमाणे करू शकलो. यासाठी मला दोनच ओळी म्हणाव्याशा वाटतील. आस आम्हा ज्ञानार्जनाची विविध उपक्रम साकारण्याची, आस आम्हा ज्ञानार्जनाची विविध उपक्रम साकारण्याची पूर्तता करण्यास सहाय्य देती जाणीवपूर्वक माधुरीताई. आणि खरोखर तुमचे आभार मानावेत एवढे कमी आहेत. मॅडम, मी आत्ताचा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो थोडासा 2 मिनिटात करते की खरोखर सगळे मान्यवर आज आपल्याला भेट दिलेल्या बऱ्याच जणांनी आज शिंदे सर आहेत, लांडगे सर आहेत, अनेक मान्यवर आपल्याला ज्यांनी भेट दिलेली आहे आपल्या उपक्रमाला. आणि हा बघण्यासाठी की यातून निश्चितच आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होणार आहे. त्या सगळ्यांचे खूप खूप आभार उपस्थितांचे की त्यांनी हा कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि त्याचबरोबर सगळेच जण त्यांची उपस्थिती जी आहे ही अतिशय अमूल्य आहे. मूल्य आपल्या उपस्थितीचे मी मनापासून जाणते. म्हणूनच मी आपले हृदयापासून आभार मानते. सर्वांचे खूप खूप आभार.